तुमच्यासोबतही असं होतं का? दिवसभर खूप काम केलं, राबलं तरी संध्याकाळ झाली की असं वाटतं हे राहून गेलं, ते राहून गेलं. मला हे काम करायला वेळच नाही मिळाला, स्वतःसाठी वेळ नाही मिळाला. मी जी कामं ठरवली होती ती पण पूर्ण झालेली नाही आहेत. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप सारे मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बघा, दिवसाचे 24 तास सगळ्यांकडेच असतात, पण आपण आपल्या वेळेचा उपयोग कसा करतो हे आपल्या टाईम मॅनेजमेंटवरती असतं. तर याच्यामध्ये मी खूप सारे टिप्स शेअर केलेले आहेत व्हिडिओमध्ये, तर नक्की शेवटपर्यंत पहा. अमूल्य गोष्ट कुठली आहे तर ती म्हणजे तुमची वेळ. तुम्ही कितीही तुमची संपत्ती दिली तरी तुमचा गेलेला वेळ तुम्हाला परत मिळणार नाही. त्यासाठी आपलं टाईम मॅनेजमेंट करायला शिका. तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचं एक पहिलं म्हणजे तुमचं ध्येय तुम्ही निश्चित करा. काय होतं ना, आपलं ध्येय निश्चित नसणे हे वेळ वाया घालवण्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण की आपल्याला काय करायचं हेच माहिती नसतं. मेन म्हणजे जोपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याच्या गोंधळात असाल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असता. बघा, घरात आपण कामं करताना कधी कधी असं होतं, खूप सारी कामं पडलेली असतात पण आपल्याला कळत नाही की मी काय करू नेमकं. तर हे तुम्ही निश्चित करा की तुम्हाला काय करायचं आहे, घरातली कोणती कामं तुम्हाला करायची आहेत. जोपर्यंत तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला नक्की काय करायचं आहे तोपर्यंत तुमचा वेळ वाया जात राहणार. त्यासाठी ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करा. म्हणजे ध्येय म्हणजे मी असं म्हणत नाही की खूप मोठं हे वगैरे काय ते, पण घरातले सुद्धा कामाचं एक ध्येय आपलं पाहिजे, ते निश्चित करायला तुम्ही नक्कीच शिका. टिप नंबर 2, आपण रोज रात्री झोपताना उद्या आपल्याला नेमकी कोणती कामं करायची आहेत याची एक शिस्तबद्ध योजना आखा. आपल्याकडे आपल्या कामांचे योग्य नियोजन असेल तर कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त कामं करू शकतो. सकाळी उठून कोणती कामं आपल्याला करायची आहेत हे आपण रात्रीच ठरवले असल्यामुळे सकाळी उठून वेळ न घालवता लगेच आपण आपली पहिले कामं करायला घेतो लगेचच. बघा, तुम्हाला स्वयंपाकाचं, आपल्या सगळ्यांना स्वयंपाकाचं टेन्शन असतं की भाजी काय बनवू, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही मील चार्ट वगैरे बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोज रोज तेच प्रश्न पडणार नाहीत. अगदी तुम्ही, माझा एक व्हिडिओ आहे मील चार्टवरती, तुम्ही रोज तुम्हाला काय नाश्ता हवा आहे किंवा दुपारी काय हवं आहे जेवणाला, संध्याकाळी काय हवं आहे याचं तुम्ही अगोदरच प्लॅन करून ठेवा. एखाद्या पेपरवरती तुम्ही तुमच्या फ्रीजला चिटकवून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोज विचार करायला तो वेळ लागणार नाही की उद्या मला काय बनवायचं आहे बाबा. तर हा वेळ तुम्ही इथे वाचू शकता. तर तो व्हिडिओ आहे, लिंक हवी असेल तर मी तुम्हाला देईल. काम संपेपर्यंत थांबू नका. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम करायला सुरुवात करा. ठरवलेल्या यादीनुसार काम करा, म्हणजे कुठल्याही कामासाठी जास्तीचा वेळ वाया जाणार नाही. आपलं सर्व कामे आपल्या यादीनुसार होतील. कामाचा क्रम लावला ना तर त्यामुळे तुमच्यासमोर असतं की आपण कुठलं काम केलं आहे आणि कुठलं काम आपलं बाकी आहे ही तुमच्यासमोर असतं. त्यानंतर तिसरी टिप आपण पाहूयात, महत्त्वाची कामे आधी करा. आपण जी कामाची यादी बनवतो त्यामध्ये महत्त्वाची कामांना सर्वात अगोदर प्राधान्य द्या आणि त्यानंतर दुय्यम कामाचा क्रम लावा तुम्ही. असं केल्यामुळे काय होतं ना, महत्त्वाची कामं ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण होतात आणि कमी महत्त्वाच्या कामामुळे तुमचा वेळही वाया जाणार नाही. त्यामुळे जी महत्त्वाची कामे आहेत ती आधी करा आणि जी महत्त्वाची नाहीत ती नंतर करा. तुम्ही तुमच्या कामाची अशी 4 टप्प्यावर करू शकता. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये अतिमहत्त्वाची कामे जी तुम्हाला प्राधान्याने करायची आहेत, नाही केलं तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ एखादा पदार्थ, बघा, चपाती बनवली आणि भाजी नाही बनवली तर असं नका करू. ते दोन्ही कामं पटकन, कारण की स्वयंपाक हा तेवढाच आपला गरजेचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपलं घरातलं म्हणजे स्वयंपाक करणं. त्यामुळे सगळ्यात अगोदर स्वयंपाक करायला घ्या. स्वयंपाक करता करता कुठलीही कामं करू नका, दुसरी स्वयंपाकच पूर्ण अगोदर करा आणि त्यानंतर तुमची दुसरी कामं तुम्ही करायला घ्या जी की जास्त महत्त्वाची नाही आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फरची पुसणं वगैरे असेल किंवा मग अजून घरातली कुठली क्लिनिंग असेल ती कामं तुम्ही करायला घेऊ शकता किंवा मग कपडे धुणं वगैरे असेल. कारण की आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे स्वयंपाक करणं. स्वयंपाक अगोदर केला की आपली सगळी कामं नंतर होतातच. आपण बघूयात, काम पूर्ण करण्याची वेळ ठरवून घ्या. असं केल्याने काय होतं ना, तुमच्या कामाची स्पीड हा डबल होत असतो. कुठलं काम कुठल्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे तुम्ही हे अगोदरच ठरवा. एखादं रिमाइंडर वगैरे लावून ठेवा किंवा अलाराम लावून ठेवा की मला एवढ्या कामामध्ये एवढं हे काम करायचं आहे. असं केल्याने स्पीड आपली वाढते आणि ते काम वेळेतच पूर्ण होतं. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. असं तुम्ही नक्की ट्राय करा. हे मी स्वतः ट्राय करते आणि माझी स्पीड आता डबल झालेली आहे आणि माझी काम वेळेत पूर्ण होतात आता. चौथं बघूयात आपण,
फक्त प्लॅन तो आपण करतो की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये जगत असतो की नाही मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. असं नका करू, मी हे काम करणार, ते काम करणार. आपल्याला जे आपण प्लॅनिंग केली आहे आपल्या कामाची त्याच्यावर ॲक्च्युअल वर्क करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लॅन केला तर नुसतंच त्याच दुनियेमध्ये जगू नका की मी हे करणार आहे, ते करणार आहे. त्याच्यावर खरं काम करणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेस मिळत असतो. त्यामुळे फक्त प्लॅन करू नका, त्याच्यावर ॲक्च्युअल वर्क करा. मीही अगोदर तसंच करायची, फक्त प्लॅन करायची आणि काम काय करत नव्हती. आता पण मी तसं नाही करते. खूप दिवस झालं माझी एखादी मी प्लॅनिंग केली तर लगेचच ते काम करायला घेते आणि ते काम संपलं की दुसरं काम करायला घेते. अशाने काय होतं, माझा वेळ पूर्ण वाया जात नाही आणि माझे नियोजनानुसार माझे काम होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ कुठे वाया तर जात नाही ना, यावर तुम्ही अगोदर लक्ष द्या. बघा, आपला जसं की आपला मोबाईल फोन अशी एक गोष्ट आहे की ज्यात आपला खूप वेळ वाया जातो. त्यात असणार सोशल मीडिया. आपण व्हॉट्सअप ओपन केलं की आपण लगेच इन्स्टावर जातो, फेसबुकवर जातो, अजून रील्स वगैरे बघायला सुरुवात करतो आणि अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कसा जातो मग कळत नाही. मग असं करता थोडी आपण कामं करतो आणि लगेच फोन बघायला घेतो. म्हणून आपला पूर्ण दिवस असाच हा वाया जातो. त्यामुळे शक्यतो फोन जेवढा कमी वापरता येते तेवढा कमी वापरा. ॲक्च्युली काय करा ना, फोनला स्क्रीन टाईम लावून द्या. एवढा वेळच मी फोन वापरणार, तेवढ्या वेळच मी इंस्टाग्राम वापरणार. असं केल्याने तुमचा वेळ वाचेल. त्याचबरोबर तुमचे जे नोटिफिकेशन असतील इंस्टाग्रामचे, फेसबुकचे, ते बंद करून ठेवा. तर नोटिफिकेशन वाजलं तर आपण लगेचच आपला फोन हातामध्ये घेतो. मग आपण कितीही महत्त्वाची कामं करत असू द्या, आपण फोनच हातामध्ये घेणार आणि बघणार की बाबा काय आलं आहे. तर स्वतःला विचारा, खरंच बाबा एवढे गरजेचे मेसेज, एवढे इम्पॉर्टंट मेसेज मला येतात का? मी असंच करायचे अगोदर, कसलंही नोटिफिकेशन वाजलं की फोन हातामध्ये घ्यायची. पण आता मात्र मी सगळे नोटिफिकेशन माझे बंद करून ठेवलेच आहेत. आणि जर खरंच कधी महत्त्वाचं काही असेल, तर एखादा व्यक्ती महत्त्वाचा असेल तर मेसेज न करता तो आपल्याला फोनच करतोच की. त्याच्यामुळे नोटिफिकेशन बंद करून ठेवा. एवढा काही फरक आपल्याला पडणार नाही आहे, पण तुमचा वेळ वाया जाणार नाही आहे नोटिफिकेशन तुम्ही जर बंद करून ठेवले तर. आणि फोन पाहताना महत्त्वाचं म्हणजे स्वतःला विचारा, तुम्ही रील्स वगैरे पाहताय तर स्वतःला विचारा की तुझं म्हणजे हे पाहणं खरंच गरजेचं आहे का, की तुझे अजून कुठली कामं करणं गरजेचं आहे घरातले. तर तुम्हाला जर आन्सर आलं की नाही मला माझ्या घरातली कामं करणं गरजेचं आहे, तर तुम्ही ती कामं करायला घ्या. जेणेकरून काय होतं ना, तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुमची महत्त्वाची काम करायला तुम्हाला वेळ मिळतो. तुमची महत्त्वाची कामं हे पूर्ण होतात. तुम्हाला जर जास्तीचा वेळ हवा असेल ना, तर सकाळी लवकर उठा. एक छोटीशी गोष्ट, फक्त सकाळी लवकर उठणे ही तुम्हाला किती एक्स्ट्रा वेळ आपल्या ध्येय प्राप्त करण्यासाठी देऊ शकते, आपलं काम पूर्ण करण्यासाठी देऊ शकते. त्यामुळे सकाळी 1 तास जरी आपण लवकर उठण्याची सवय लावली ना, तर वर्षाच्या आपल्याला 365 तास एक्स्ट्रा मिळतात आपल्याला आपली महत्त्वाची कामं करायला. त्यामुळे सकाळी लवकर उठत जा, सकाळी लवकर उठण्याची सवय स्वतःला लावून घ्या. आणि सकाळी लवकर उठल्याबरोबर आपली जी महत्त्वाची कामं आहेत घरातली, स्वयंपाक वगैरे करणं, कपडे वगैरे धुणं, ती करा. मोबाईल अजिबात हातात घेऊ नका, कारण की मोबाईलमध्ये खूप सारा वेळ वाया जातो. तर मैत्रिणींनो, वेळेचं महत्त्व लक्षात घ्या आणि त्यानुसार काम करा. असं तुम्ही जर तुमचा टाईम टेबल बनवला, ह्या काही टिप्स वापरून, तर खरंच तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. कारण की मीही असंच करायचे, पण आत्ता मला काही महिन्यानंतर सुचलं की नाही, मी माझं टाईम मॅनेजमेंट केलं आणि त्याच्यामुळे माझा वेळ कुठे जातो हे मला कळतंय. मला पश्चाताप होत नाही रात्रीच्या वेळेस की माझा वेळ कुठे झाला मला कळत नाही. माझी सगळी जी महत्त्वाची कामं आहेत ती आता माझी वेळेत पूर्ण होत आहेत. तर मैत्रिणींनो, वेळेचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या यशाची वाटचाल सुरू करा. वेळ वाया घालू नका. गेलेली वेळ कधीही परत येत नसते. त्याच्यामुळे आपलं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा आणि तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं आहे, आपली घरातलं कामं आवरल्यानंतर ही आपण करू शकतो. हे मी स्वतः आता अनुभवायला लागली ह्या गोष्टी. जेव्हापासून मी टाईम मॅनेजमेंट केलं आहे, सगळी वेळेत कामं पूर्ण होतात. मी स्वतःसाठी वेळ देते. सगळीच माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आहे ह्या टाईम मॅनेजमेंटमुळे. तुम्हाला तुमची काही स्वप्न अपूर्ण असतील ते सुद्धा तुम्ही लग्न झाल्यानंतर सुद्धा करू शकता. आपलं जर टाईम मॅनेजमेंट हे व्यवस्थित असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. एका ताईंनी कमेंट केली होती मला की
टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ताई याच्यावर व्हिडिओ बनवा ना, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर खरंच आयुष्य बदलतं आणि या अगोदरसुद्धा मी खूप साऱ्या टिप्स शेअर केल्या आहेत आयुष्य बदलण्याच्या. खूप साऱ्या छोट्या छोट्या सवय आहेत, त्याने सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतं. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा आणि कमेंट जरूर करा, कारण की कमेंट केल्यानंतर मला कळतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. चला पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. सध्यासाठी बाय.